हर हर महादेव. रामायणातून आम्हाला संस्कार शिकायचे नाही, पण श्री दाक्षिणात्याच्या आडून सांगत सुटतो भलतेच काही. रामाला नावं ठेवणं तुमच्यासाठी सोपं आहे. रामाला नावं ठेवणं तुमच्यासाठी सोपं आहे, कारण सीतेवरलं प्रेम मात्र तुमचं अगदी खोटं आहे. संस्कार आणि बंधनं यातला फरक तुम्हाला कळत नाही? कळतंय तुम्हाला, पण संस्कारात व्यभिचाराला अजिबात थाटा नाही. राम लक्ष्मण असो व असो दैत्य रावण, राम लक्ष्मण असो व असो दैत्य रावण, एकसंध आम्ही सर्वांनाच देतो फक्त दूषण. धर्माचं आणि नीतीचं आमच्यात एकही नाही लक्षण. धर्माचं आणि नीतीचं आमच्यात एकही नाही लक्षण. मथुरेचं ऐकून मात्र रामाचं नित्य होतंय शोषण. रामाच्या नावातच मर्यादा आहे धर्माच्या. रामाच्या नावातच मर्यादा आहे धर्माच्या. व्यभिचाऱ्यांना काय कळणार कथा नीतीच्या आणि कर्माच्या. आम्हाला मांडायच्या आहेत गोष्टी आमच्याच कुतर्काच्या. आम्हाला मांडायच्या आहेत गोष्टी आमच्याच कुतर्काच्या आणि झाकायच्या आहेत गोष्टी आमच्याच कुकर्माच्या. एकच राम इथे असा जन्मला, कैकईचा स्वार्थ ज्याने आशीर्वाद मानला. एकच राम इथे असा जन्मला, कैकईचा स्वार्थ ज्याने आशीर्वाद मानला. पित्याच्या वचनासाठी वनवास स्वीकारला. हा आदर्श राम तुम्हाला का नाही दिसला? आपलं सिंहासन भरताला दिलं, भरताने सर्वस्व चरणावर वाहिलं. लालसेन बंधू प्रेम कधी नसरलं, हे प्रेम आम्हाला सांगा का नाही दिसलं? आणि शृपनखेनं प्रेमाची कबुली दिली म्हणून तिचं नाक चाटलं. म्हणे शृपनखेनं प्रेमाची कबुली दिली म्हणून तिचं नाक चाटलं. प्रेम आणि वासना यातला फरक न कळणाऱ्यांनी यावरती बरं न बोललेलं. पळवून नेणारा आणि सोडवून आणणारा यांच्या ठाई सामान आहे. पळवून नेणारा आणि सोडवून आणणारा यांच्या काही सामान आहे. स्वातंत्र्याच्या गोष्टी सांगणाऱ्यांची बुद्धी सांगा कुठे गहाण आहे. रावणाचा करुण वर रामाने सीतेला स्वगृही आणलं. रावणाचं करुण वर रामाने सीतेला स्वगृही आणलं, तर म्हणे यातही रामाचा पुरुषी अहंकार आहे. सतत पळवाटा शोधणाऱ्यांना सांगा जबाबदारीचं कुठं भान आहे. लक्ष्मण रेषेचं सीतेला तेव्हाही बंधन नव्हतं. लक्ष्मण रेषेचं सीतेला तेव्हाही बंधन नव्हतं. जबाबदारी आणि सुरक्षेचं ते एक शाश्वत प्रमाण होतं. रावणाला मात्र तेव्हाही ते काटेरी कुंपण होतं. रावणासाठी मात्र तेव्हाही ते काटेरी कुंपण होतं. म्हणूनच की काय शृपनखेला आजही ते डोळ्यात चलतं. म्हणी शिळा बनून राहणं पसंत करीन, पण कुणाच्या पायाने उद्धार नको. म्हणे शिळा बनून राहणं पसंत करीन, पण कुणाच्या पायाने उद्धार नको. सतत इतरांचे चरित्र हनन करीन, अंतरात कधी डोकावणं नको. म्हणे चारित्र्यहीन राहणं पसंत करीन, पण रामाला शरण जाणार नाही. म्हणे चारित्र्यहीन राहणं पसंत करीन, पण रामाला शरण जाणार नाही. डोक्यात मंथरा आणि कृतीत शृपनखा ते पायरामाकडं वळणार नाही. ते पायरामाकडं वळणार नाही. मित्रांनो, ही माझी राम जन्मोत्सवानिमित्त असलेली कविता आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत रामकृष्ण.